मनात चांगले विचार कसे आणावेत? नमस्कार मित्रांनो. कधी असं होतं का, सगळं असून सुद्धा मन शांत नसतं, खचत असतो आपण, पण आतून खूप काही चाललेलं असतं. वाईट विचार, भीती, टेन्शन, फ्युचरची चिंता आणि हळूहळू आपलंच मन आपल्याला त्रास द्यायला लागतं. पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, मनात चांगले विचार कसे आणायचे आणि मन शांत कसं ठेवायचं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कदाचित तो तुमचं मन थोडं हलकं करेल. प्रॉब्लेम रिलेटेबल पार्ट. आजकाल प्रत्येक जण काहीतरी लढतोय. कोणी पैशांसाठी, कोणी नात्यांसाठी, तर कोणी स्वतःशीच. आपण सतत स्वतःची तुलना करतो. तो पुढे गेला, मी मागे राहिलो. सगळ्यांचं आयुष्य चांगलं आहे, फक्त माझंच नाही. हळूहळू हे विचार इतके वाढतात की आपल्याला स्वतःवरच शंका यायला लागते. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो. माइंड कसं काम करतं? एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं मन हे लहान मुलासारखं असतं. आपण जे पाहतो, जे ऐकतो आणि जे सतत विचारतो, तेच आपलं मन शिकतं. जर आपण दिवसभर निगेटिव्ह गोष्टी पाहिल्या, वाईट बातम्या, टॉक्सिक लोक, तर मनात वाईट विचार येणारच. मन वाईट नाही, आपण त्याला जे शिकवतो ते तसंच वागतं. टिप 1, विचार पकडायला शिका. चांगले विचार आणायचा पहिला नियम म्हणजे वाईट विचार ओळखायला शिका. जेव्हा मनात एखादा वाईट विचार येतो, तेव्हा लगेच स्वतःला एक प्रश्न विचारा, हा विचार खरंच सत्य आहे का? की हा फक्त माझ्या भीतीचा आवाज आहे? कारण लक्षात ठेवा, प्रत्येक विचार खरा असतोच असं नाही. काही विचार फक्त आपल्या मनाचं नाटक. टिप 2, सकाळचा 10 मिनिटांचा नियम. तुमचा दिवस कसा जाईल हे ठरतं सकाळच्या पहिल्या 10 मिनिटात. उठल्यावर लगेच मोबाईल हातात घेऊ नका. फक्त 3 खोल श्वास घ्या आणि स्वतःला एक वाक्य बोला, आजचा दिवस माझ्यासाठी चांगला असणार आहे. मी जे करू शकतो ते मी करणार आहे. हे छोटं वाटेल, पण हाच छोटा विचार हळूहळू मोठा बदल करतो. टिप 3, कंटेंट डिटॉक्स. आपण जे खातो ते शरीर बनतं आणि आपण जे पाहतो ते मन बनतं. जर सतत निगेटिव्ह रील्स, वाद आणि टॉक्सिसिटी पाहिली, तर मन कसं शांत राहील? थोडं कंटेंट डिटॉक्स करा. भजन ऐका, मोटिवेशन ऐका, निसर्ग पहा. मन स्वच्छ ठेवायचं असेल, तर जे आत जातंय तेही स्वच्छ ठेवा. टिप 4, ग्रॅटिट्यूड. रोज रात्री झोपण्याआधी फक्त 3 गोष्टी आठवा, ज्या तुमच्याकडे आहेत. आज अन्न मिळालं, कुटुंब आहे, देवाचा आशीर्वाद आहे. कृतज्ञता ही अशी शक्ती आहे, जी वाईट विचारांना आपोआप शांत करते. एक गोष्ट लक्षात ठेवा, तू कमजोर नाहीस, तू हरलेला नाहीस, तू फक्त थकलायस. आणि थकलेल्या माणसाला थोडा आधार हवा असतो, स्वतःकडूनच. स्वतःशी प्रेमाने बोला. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडाही शांत वाटला असेल, तर लाईक करा आणि अशाच सकारात्मक व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा. कारण लक्षात ठेवा, तुमचं मन तुमचं घर आहे, ते सुंदर ठेवा. धन्यवाद.